हा ग आई आलो ग. झालं झालं. वाव. पाहिलं संगीता, आज आई किती खुश आहे. हा, मला वाटलं नव्हतं एवढं ती आनंदी होईल. आणि का आनंदी होणार नाही सांग बरं. तिच्या एकुलत्या एक मुलाचा, वंशाच्या दिव्याचा आज वंशारोपण होणार आहे ना. जसं वृक्षारोपण होतं तसं वंशारोपण. ठीक आहे, आज लग्न तर होतंय, पण लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी तिने नको म्हणायला की अरे बाबा माझा वंशाचा दिवा कुठे आहे. संगीता, खूप कठीण होता यार हा काळ. वाटलं नव्हतं की म्हणजे एवढ्या लवकरात लवकर माझं लग्न होईल किंवा जमेल. 30 वर्ष झाली नोकरी नव्हती, आणि नोकरी नाही तर छोकरी नाही, यू नो. बट एकदाचा श्री गणेशा झाला. आता अगदी 10 मिनिटानंतर कदाचित माझे 2चे 4 हात होतील. कदाचित कशाला, होणारच आहे. 10 मिनिटानंतर माझं लग्न ग. पण काही का असे ना, ह्या लग्नामुळे ही लोकांची धावपळ तर होते. पण ह्या धावपळ करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप आल्हाददायक आहे. बघ ना, म्हणजे तू आता आईचा आवाज ऐकलास ना, किती सुखावून जाणार आहोत. पप्पांच्या चेहऱ्यावरही तसंच आहे की आज माझा मुलगा, त्याच्या 2चे 4 हात होणार आहे. अक्षरशः गेली 30 वर्षे म्हणत नाही, पण गेले 5 ते 6 वर्षे त्यांनी माझा पाठीमागे पिठ्ठा लावला होता. अरे बंडू, कधी लग्न करणार आहेस. अरे बंडू, आता करून घे लग्न. तिकडून गल्लीतले 4 लोक, हा मग आज या वर्षी आम्हाला तुमच्या लग्नाची बुंदी खायला मिळते का. अरे मला तिकडे बघून कशाला बोलतोस, माझ्या चेहऱ्याकडे बघून, तोंडाकडे बघून बोल ना. पण झालं फायनली, आता बोलल्यावर चढणार आहे. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान.